जर तुम्ही पण YouTube क्रिएटर बनायचा विचार करत असाल, पण तुम्हाला YouTubeवर कोणत्या कॅटेगरीमध्ये सर्वात जास्त पैसा आहे, कोणत्या कॅटेगरीमध्ये 1000 व्ह्यूजला किती पैसे मिळतात हे जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, कारण की या व्हिडिओमध्ये मी तुमचं YouTube अर्निंगचं संपूर्ण कन्फ्युजन दूर करणार आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. YouTubeवर दोन प्रकारचे व्हिडिओ अपलोड केले जातात. एक आहे लॉंग व्हिडिओ आणि एक आहे शॉर्ट व्हिडिओ. लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट्स व्हिडिओ दोन्हीवरही ॲड्समुळे तुमची अर्निंग होत असते. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की व्ह्यूज जेवढे जास्त असतील तेवढे जास्त पैसे असतात, पण तसं नसतं. यूट्यूबवर तुमच्या व्हिडिओमध्ये जेवढे जास्त ॲड्स येतील तेवढी जास्त तुमची अर्निंग्स होत असते. जेव्हा तुमचा व्हिडिओ 8 मिनिटापेक्षा छोटा असतो तेव्हा सुरुवातीला एक ॲड आणि लास्टला एक ॲड अशा दोनच ॲड्स लावता येतात. पण जेव्हा तुमचा व्हिडिओ 8 मिनिटापेक्षा मोठा असतो तेव्हा मल्टिपल ॲड्स लावता येतात. जसं की सुरुवातीला ॲड, मिडलमध्ये ॲड आणि लास्टला ॲड अशा मल्टिपल्स ॲड लावता येतात. म्हणून तुमच्या छोट्या व्हिडिओपेक्षा मोठ्या व्हिडिओवर जास्त अर्निंग होत असते. म्हणजे तुमचा व्हिडिओ जेवढा जास्त मोठा असेल तेवढे जास्त ॲड्स लावता येतात आणि जेवढे जास्त ॲड्स लावतात तेवढे जास्त तुम्ही पैसे कमवू शकता. म्हणजे तुमच्या युट्यूबच्या अर्निंगवर व्हिडिओच्या लेंथचा सुद्धा इम्पॅक्ट पडत असतो. तसेच तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ पाहताना काही शॉर्ट्स नंतर एक ॲड येताना पाहिली असेल. मग त्या शॉर्ट व्हिडिओच्या लिस्टमध्ये जेवढे त्या ॲडच्या अगोदर व्हिडिओ केलेले असतात त्या सर्वांना या एक ॲडचे पैसे बरोबर वाटले जातात. तर आता आपण पाहूया की YouTube हे कसं ठरवतं की कोणाला किती पैसे द्यायचे. तर हे YouTube CPM आणि RPM यावरून ठरवतं. आता तुम्हाला CPM आणि RPM हे माहीत नसेल तर मी सांगते. तर CPM म्हणजे कॉस्ट पर माईल. म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये जे ॲड्स येतात त्या ॲड्सचे जेवढे पैसे ॲडव्हर्टायझर YouTubeला देतो त्याला CPM म्हणतात. म्हणजे ॲडव्हर्टायझर डायरेक्टली आपल्याला पैसे देत नसतात, ते YouTubeला देत असतात. मग YouTube त्याच्यातून त्याचा हिस्सा कट करतो. आपला हिस्सा कट करून राहिलेला हिस्सा क्रिएटर्सना देत असतो. म्हणजे लॉंग व्हिडिओला क्रिएटर्सला 55% आणि शॉर्ट्स व्हिडिओवर 45% आपल्याला हिस्सा मिळत असतो. म्हणजे समजा एका प्रोडक्टची एक ॲड आहे, ते 1000 व्ह्यूजला 100 रुपये YouTubeला देतो. मग ते डायरेक्ट 100 रुपये YouTube आपल्याला देत नसतं. त्याच्यातून 45% हिस्सा म्हणजे 45 रुपये स्वतः ठेवून घेतो आणि उरलेले 55% म्हणजे 55 रुपये आपल्याला देत असतो. यालाच म्हणतात CPM. म्हणजे ॲडव्हर्टायझर जो 100 रुपये YouTubeला देत आहे तो CPM आणि त्याच्यातून 45% कट करून YouTube जे 55 रुपये क्रिएटरला देत आहे ते आहेत RPM. RPM म्हणजे रिव्हेन्यू पर माईल. म्हणजे आपल्याला 1000 व्ह्यूजवर जे 55 रुपये भेटतात त्याला RPM म्हणतात. म्हणजे RPM हीच आपली खरी कमाई असते. म्हणजे आता तुम्हाला कळलं की RPM म्हणजे आपल्याला जे 1000 व्ह्यूजवर पैसे मिळतात त्याला RPM म्हणतात. तर प्रत्येक कॅटेगरीमध्ये सर्वांना समान RPM दिला जातो का? म्हणजे 1000 व्ह्यूजवर समान पैसे दिले जातात का? तर YouTube तसं करत नाही. म्हणजे कोणत्या एका लॉंग व्हिडिओवर 1000 व्ह्यूजला फक्त 25 रुपये दिले जातात, तर कोणत्या एका लॉंग व्हिडिओवर 1000 व्ह्यूजला 250 रुपये सुद्धा दिले जातात. आता तुम्हाला वाटेल की 1000 व्ह्यूजला तर समान पैसे द्यायला पाहिजे, म्हणजे 55% म्हटल्यावर सर्वांना समान पैसे भेटायला पाहिजे. पण असं होत नसतं. YouTubeचं अर्निंग आणखी काही फॅक्टर्स वरून डिसाईड केलं जातं. पहिला फॅक्टर आहे व्हिडिओची लेंथ. जसं की मी सुरुवातीला सांगितलं आहे की व्हिडिओची लेंथ तुमची जेवढी जास्त मोठी असेल तेवढी जास्त तुमची अर्निंग होते आणि व्हिडिओची लेंथ जर 8 मिनिटापेक्षा छोटी असेल तर तुमची अर्निंग कमी होत असते. दुसरा फॅक्टर म्हणजे व्ह्यूअर्सची लोकेशन. म्हणजे तुमचा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहिला जातो यावरूनही तुमचा RPM ठरवला जातो. म्हणजे काही व्हिडिओ फक्त भारतातच पाहिले जातात तर काही व्हिडिओ हे दुसऱ्या देशातूनही पाहिले जातात. मग जर एक व्हिडिओ फक्त भारतातच पाहिला जातो आणि दुसरा व्हिडिओ असा आहे जे दुसऱ्या देशातूनही पाहिला जातोय, तर दोन्ही व्हिडिओवर सेम व्ह्यूज असले तरीही जो व्हिडिओ बाहेर देशातून पाहिला जात आहे त्याची अर्निंग हे फक्त भारतात पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओपेक्षा खूप जास्त असेल. कारण की प्रत्येक देशाचा RPM हा वेगवेगळा असतो. जसं की अमेरिकेचा RPM $32 आहे. म्हणजे YouTube अमेरिकेमध्ये 1000 व्ह्यूजला $32 देतो, तर UK मध्ये $36 दिले जातात. तर आपल्या भारतामध्ये 1000 व्ह्यूजला $1 पेक्षाही खूप कमी पैसे दिले जातात. म्हणून फक्त भारतात पाहिल्या जाणाऱ्या व्हिडिओपेक्षा जे व्हिडिओ बाहेर देशातूनही पाहिले जातात त्यांची अर्निंग जास्त होत असते. तिसरा फॅक्टर आहे तुमचा चॅनल हा नवीन आहे की जुना यावरूनही तुमचा RPM ठरवला जातो. म्हणजे तुमचं जर चॅनल नवीन असेल तर तुम्हाला कमी RPM दिला जातो, पण आणि जर तुमचा YouTube चॅनल हा जुना असेल तर तुमचा RPM जास्त असतो. आता तुमच्या अर्निंगवर इम्पॅक्ट पाडणारा चौथा आणि सर्वात महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी. कॅटेगरीवरच ठरवलं जातं की तुमच्या व्हिडिओला RPM जास्त द्यायचा की कमी द्यायचा. कारण की तुमच्या व्हिडिओची कॅटेगरी ठरवते की तुमचे व्ह्यूअर्स कोण असतील आणि त्यांना कोणत्या प्रकारचे ॲड्स दाखवल्या जातात. ज्या ॲड्सचा जास्त CPM असतो त्या व्हिडिओला जास्त RPM दिला जातो आणि ज्या ॲड्सचा CPMच कमी असेल त्याला RPM सुद्धा कमीच दिला जातो. तर चला मग आता पाहूया की कोणत्या कॅटेगरीवर किती अर्निंग होत असते.
आणि सर्वात जास्त अर्निंग कोणत्या कॅटेगरीचे व्हिडिओ करतात? सुरुवातीला पाहूया की शॉर्ट्सवर किती अर्निंग होत असते. लॉंग व्हिडिओवर 1000 व्ह्यूजर RPM ठरवला जातो, तर शॉर्ट्स व्हिडिओवर हा 1,00,000 व्ह्यूजर RPM ठरवला जातो. म्हणजे जर तुमच्या शॉर्ट व्हिडिओवर 1,00,000 व्ह्यूज असतील तर तुम्हाला $1 अर्निंग होत असते. तुम्ही जर एज्युकेशन या कॅटेगरीचे व्हिडिओ बनवत असाल, जसे की काहीतरी शिकवणारे व्हिडिओ, ट्युटोरियल्स देणारे व्हिडिओ बनवत असाल, तर एखाद्या व्ह्यूजला तुम्ही 0.1 ते $0.3 पर्यंत अर्निंग करू शकता. म्हणजे आपल्या इंडियन रुपीमध्ये पाहायचं म्हटलं तर 9 रुपये ते 27 रुपये पर्यंत तुम्ही एज्युकेशन या कॅटेगरीमध्ये तुम्ही कमवू शकता. जर तुम्ही मेकअप रिलेटेड व्हिडिओज बनवत असाल, जसे की फेशियल करणे, मेकअप विषयी टिप्स देणे, तर अशा व्हिडिओची अर्निंग हे $0.2 ते $0.5 पर्यंत होते. म्हणजे 18 ते 46 रुपयांपर्यंत एखाद्या व्ह्यूजला तुम्ही मेकअप रिलेटेड व्हिडिओजवर कमवू शकता. चौथ्या प्रकारचे व्हिडिओ म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक रिलेटेड जे तुम्ही व्हिडिओ बनवता, अशा व्हिडिओवर $0.3 ते $0.6 पर्यंत अर्निंग होत असते. आता पाचवी कॅटेगरी म्हणजे व्लॉग्स, जे आपण डेली व्लॉग बनवतो त्यावर $0.2 ते $0.5 पर्यंत आपली अर्निंग होत असते. म्हणजे 18 ते 46 रुपयांपर्यंत तुम्ही 1000 व्ह्यूजला कमवू शकता. जे व्हिडिओ युट्यूब चॅनलला ग्रो करण्यासाठी टिप्स देतात, म्हणजे युट्यूब रिलेटेड व्हिडिओ बनवतात, अशा व्हिडिओला $0.3 टू $0.5 पर्यंत अर्निंग होत असते. म्हणजे अशा व्हिडिओवर 1000 व्ह्यूजला तुम्ही 27 रुपये ते 46 रुपयांपर्यंत कमवू शकता. जे युट्यूबवर अर्निंग विषयी व्हिडिओ बनवतात, म्हणजे ऑनलाईन कमवणे, अफिलिएट मार्केटिंग शिकवणे, डिजिटल मार्केटिंग शिकवणे, असं जे अर्निंग करण्याविषयी जे व्हिडिओ बनवले जातात, त्यांना $1 ते $3 पर्यंत अर्निंग होत असते. म्हणजे पहा, व्ह्यूज तर सेमच आहेत, पण कॅटेगरीमुळे तुमच्या व्हिडिओचे अर्निंग मध्ये किती फरक पडत असतो. म्हणजे व्लॉगवर $0.2 तुम्ही कमाई करू शकता, पण अर्निंग विषयी जे टिप्स देतात त्यावर तुम्ही $1 ते $3 पर्यंत कमवू शकता. जे फायनान्स रिलेटेड, ट्रेडिंग विषयी जे व्हिडिओ बनवतात ते क्रिएटर तर 1000 व्ह्यूजवर सगळ्यात जास्त अर्निंग करत असतात. म्हणजे त्यांचा RPM 50 ते 200 रुपये पर्यंत असतो. म्हणजे हे लोक 1000 व्ह्यूजवर 200 रुपये सुद्धा कमवू शकतात. म्हणजे युट्यूबर फायनान्स ही कॅटेगरी सर्वात जास्त कमवणारी कॅटेगरी आहे. आता तुम्हाला समजलं असेल की किती व्ह्यूजर किती पैसे मिळतात आणि कोणती कॅटेगरी युट्यूबवर सर्वात जास्त कमवते. तुम्ही कोणती कॅटेगरी निवडणार हे कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.